ही अशा प्रकारे मस्त अशी आपली गवार शिजलेली आहे। नमस्कार मंडळी, अश्विनीज व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे गावठी गवार। ही बघू शकता तुम्ही गवार, ही गवार आमच्या कोल्हापूर सांगली साईडलाच भेटते आणि ती जी नॉर्मल गवार भेटते आपल्या सिटीजमध्ये त्याच्यापेक्षा ही चवीला खूपच चांगली असते। गावच्या साईडलाच भेटते। तर ही आज आपण कशा प्रकारे बनवायची ते बघूयात। त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी गावठी गवार घेतली आहे, ती बारीक अशी तोडून घेतली आहे। त्याच्यानंतर हे कूट घेतलंय, एक अर्धी वाटी कूट घेतलंय, कशाचं शेंगदाण्याचं कूट आहे, हे वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे कारळ्याचं कूट आहे, हे पण वाटूनच घेतलेलं आहे। आणि हा कांदा, मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, पावशेर गवार आहे ही। तर आता आपण सर्व सामग्री बघितली, आता कशा प्रकारे बनवायची ते बघूयात। तर आता आपण सुरुवात करूया गवारीची भाजी बनवायला। तर सर्वप्रथम आपण ही कढई तापायला ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण काय टाकायचंय, 2 चमचे तेल। ठीक आहे, अशा प्रकारे हे 2 चमचे तेल घातलंय मी। तेल जरासं गरम झालं की त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण गवारी भाजून घ्यायची। तर आता ही गवारी मी सगळी यात घालणार आहे बघा। आणि ही गवारी प्रॉपरली अशी जराशी भाजून घ्यायची, म्हणजे शिजायला वेळ आणि चवीला लागते। खरं म्हटलं तर शिजायला पण कमी वेळ लागतो भाजली की, आणि चवीला लागते भाजली की। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं, नाहीतर मग काय होतं, करपते, म्हणून असं हलवायचं। बघू शकताय तुम्ही आता ही गवार जराशी मऊ पडेपर्यंत मी भाजले आणि कांदा पण जरा मऊ पडलाय, लालसर झालाय। आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, अर्धा चमचा मीठ याच्यात घालणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे आणि हे हलवून घ्यायचंय प्रॉपर अशा प्रकारे। आणि 2 ते 3 मिनिटं मिठाला आणि हळदला पाणी सुटेपर्यंत काय करायचं, झाकून घ्यायचं। आणि वाफेवर आपण गवार बऱ्यापैकी शिजवायचा प्रयत्न, कारण की जास्त पाणी वापरून पण आहे ना गवारीची चव जाते, म्हणून आपण काय करणार आहे, हे वाफेवर शिजवणार आहे थोडंफार हळद आणि मिठाच्या। 2 ते 3 मिनिटं काय करायचं, आता हे हळद आणि मिठाला काय होतं, पाणी सुटतं। म्हणजे 2 ते 3 मिनिटं आपण काय करूया, झाकून ठेवूया, म्हणजे वाफलून चांगली शिजेल। त्याच्यानंतर मग आपण मसाले आता मी हे असं अशा प्रकारे हे झाकून ठेवूयात 2 ते 3 मिनिटं। आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे झाकण उघडून एक वेळा परत हलवून घेणार आहे। बघा, तुम्ही बघू शकतायचा गवार एकदम अशी गळून गेली आहे आणि पाणी सुटलंय गवारीला थोडंफार। आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, तिखट, कूट हे सगळ्यात अगोदर आपण मी आता याच्यामध्ये 2 चमचे तिखट घेतलेलं आहे। तिखट आमचा घाटी मसालाच आहे घरगुती, मी तोच वापरते बऱ्यापैकी। बाकी कुठले मसाले वापरायला मी बऱ्यापैकी स्किपच करते। आता हे हलवून घ्यायचं असं। आता हे तिखट घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचंय शेंगदाण्याचं कूट, त्याच्यानंतर ही कारळ्याची चटणी। आता हे सगळं काय करायचं, आपण हलवून घ्यायचं, जरासं हे भाजायचं कूटाने। आणि मग नंतर त्याच्यात आपण काय ऍड करायचंय, आता ह्याच्यात आपण एक अर्धी वाटी सारखं पाणी ओतणार आहे, पाणी ऍड करायचं आणि हलवून घ्यायचं। आणि आता हे पाण्यामध्ये मस्तपैकी अशी शिजू द्यायची। आता मीठ आपण अगोदरच भाजताना ऍड केलेलं आहे, म्हणून आता काही गरज नाही आहे, गरज लागली तर बघू। आणि थोडंसं मी ऍड करणार आहे पाणी यात, थोडीशी डीप होईपर्यंत गवार, म्हणजे शिजेल चांगलं। आता हे एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि आतल्या आत शिजू द्यायचं। हे अशा प्रकारे झाकून ठेवूयात। तर अशा प्रकारे आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आता मी ही गवारीचं झाकण उघडणार आहे, तुम्ही बघू शकता। ही अशा प्रकारे मस्त अशी आपली गवार शिजलेली आहे। आता हे बघू शकता, व्यवस्थित अशी शिजली आहे। आता ही गवार रेडी टू ईट आहे। आता सर्व करून घ्यायची आपण मस्तपैकी आणि जेवून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ इथंच संपवते। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज।